सांगते की माझा विषय हा आपलं अस्तित्व, मृत्यूनंतरचं अस्तित्व हा आहे. माझा विषय भूतखेता नाही. मला असं वाटलं की आपण जेवढे मृत्यूला घाबरतो तसं नाही आहे, हा फार वेगळ्याने आपण बघतो, कारण ती भीती घातली गेलेली आहे. मग आपण हा विषय पुढे का आणू नये? जे मला गवसतंय ते आपण लोकांपर्यंत का मांडू नये? म्हणून खरं सांगायचं तर मी हा सगळा खटाटोप पुस्तक लिहिणं किंवा त्याच्यावरचा अभ्यास. आत्म्याचा प्रवास आणि मृत्यूपश्चात जीवन अशा एका वेगळ्या विषयावर डॉक्टरेट प्राप्त केलेल्या या डॉक्टर मेधा खाजगीवाले अनेक पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. आज पुण्यातील लेखक वाचक संवादाच्या कार्यक्रमात त्यांनी याबद्दल सर्वांना विषयाबद्दल मार्गदर्शन केले, माहिती सांगितली. पुणे पुस्तक महोत्सव, नीळकंठ प्रकाशन आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज सलग 18वा लेखक वाचक संवाद आपण आज सादर करत आहोत. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी आणि डॉक्टर मेधा खाजगीवाले सुप्रसिद्ध लेखिका या उपस्थित आहेत. मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. नीळकंठ प्रकाशनच्या वतीनं मुकुल मारणे आणि श्री राजेश पांडे यांच्या वतीनं मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. काय आहेत त्या डॉक्टर मेधा खाजगीवाले. आत्म्याचा प्रवास आणि मृत्यूपश्चात जीवन हे त्यांचं पुस्तक मराठी साहित्यामध्ये सध्या विलक्षण गाजतंय. त्यांनी जर्नी ऑफ द सोल अँड लाईफ आफ्टर डेथ या विषयावरती PhD म्हणजेच विद्यावाचस्पती ही पदवी मिळवलेली आहे. त्या पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट आणि एनर्जी हिलर म्हणून काम करतात. 15 वर्षे त्यांनी टेलिव्हिजनवरती सूत्रसंचालक म्हणून काम केलंय. टीव्हीवरील अनेक जाहिरातींमध्ये आणि कॉर्पोरेट फिल्म्समध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना पेंटिंगची आवड आहे आणि त्याची अनेक प्रदर्शनं सुद्धा त्यांनी भरवलेली आहेत. मृत्यूनंतरचं जीवन या विषयावरच्या त्यांच्या व्याख्यानांना आणि सिरीजना महाराष्ट्रभर अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. तुम्हा दोघींचं अगदी मनपूर्वक स्वागत. आणि आपण आता जो आपला मुख्य कार्यक्रम आहे त्याला सुरुवात करूया. अतिशय एका गोष्टीची गंमत वाटते आणि आनंद वाटतोय की शालेय जीवनाचा उल्लेख केला तुम्ही. मी आणि मेधा एका शाळेत होतो, हुजूरबागे. आणि माझं पहिलं नाटक शाळेतलं रेड रायडिंग हुड यामध्ये मेधा सिनियर आहे थोडीशी मला. त्याच्यामध्ये मेधा रेड रायडिंग हुड होती आणि मी रॅबिट झाले होते. त्यामुळे आज अनेक वर्षांनी त्यानंतर आजच मला वाटतं आपण मंचावर एकत्र आलो आहोत, त्यामुळे त्याचाही आनंद व्यक्त करते. मेधाताईंकडे जाऊया. तुमच्या शालेय जीवनाविषयी जरा काही माहिती देऊ शकाल? शाळा मृणाल म्हणाली तर नमस्कार सगळ्यांना. आणि माझ्या खूप मित्रमैत्रिणी आज इथे आले. त्याचप्रमाणे नीळकंठ प्रकाशन, मुकुल आणि तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच. प्रश्नाकडे वळूया. माझी पण शाळा हुजूर भागात. मृणाल आणि मी 1-2 वर्ष मागे पुढे होतो. आणि अतिशय उत्कृष्ट शाळा की ज्या शाळेमध्ये 2 मोठाली ग्राउंड्स, प्लेसेस, मोठाले हॉल्स, शाळेत खेळाच्या ॲक्टिव्हिटीज आणि पैलू पाडणं म्हणतात ते खरोखरच शाळेने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करून घेतलं. म्हणजे 8वी नंतर तर आमच्या शाळेमध्ये शिवणकाम, केटरिंग आणि अशा सुद्धा गोष्टींकडे मुलींना कंपल्सरी वळवण्यात आलेलं होतं. अशी आमची अतिशय छान गाजलेली शाळा हुजूरपाडा. आणि आमच्या जडणघडणीमध्ये ऑब्व्हियसली शाळेचं खूपच मोठं योगदान आहे. खूपच छान. तुमचा जरा महाविद्यालयीन प्रवास जो आहे, म्हणजे आता तुम्ही हुजूरबागेत आला आणि तुमच्या मूळ विषयाकडे आपण येण्यापूर्वीचा हा जो सगळा मधला कालखंड आहे, तुमच्या अभ्यासाची तयारी महाविद्यालयीन जीवनामध्ये कशी होत गेली त्याचा जरा. आमच्या दोघींच्यात एक कॉमन गोष्ट अशी आहे की आमच्या दोघींचेही वडील SP चे आधी प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य, दोघींचेही वडील. माझ्याकडेही मृणालसारखंच वाचनाची संस्कृती घरामध्ये होतीच, त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर वाचन होत होतं. पण ह्या विषयावर म्हणाल तर माझ्या घरी काही नव्हतं. म्हणजे मी माझ्या आयुष्यात हा आलेला विषय आहे असं आपण म्हणू की ज्याच्यामध्ये मी पुढे पुढे खोलात जायचं ठरवलं. त्यामुळे महाविद्यालयामध्ये किंवा घरामध्ये म्हणाल तर या विषयाचं बीज तिथे पडलेलं नव्हतं असं आपण म्हणतो. पण मला एक मेधाला प्रश्न विचारायचा आहे की असं असताना हे मला फार विशेष वाटतं
की जेव्हा आपण घरूनच एखादी गोष्ट शिकून येतो किंवा जीन्समध्ये आहे असं म्हणतो, तसं नसताना, कारण दाते सर हे सायन्सचे होते आणि हा विषय हा थोडासा सायन्सचा असला तरी हा सायन्सचा नाही आहे, हा आदिभौतिक काहीतरी आहे. तर हे तुला कसं काय करावं असं वाटतं? मला असं वाटतं, म्हणजे अगदी विषयांतर करून सांगते की प्रत्येक माणसाच्या बरोबर ना वेगवेगळे एनर्जी स्पेक्ट्रम्स आलेले असतात. म्हणजे आपण जे 6-7 म्हणतो त्यातले सगळे सगळ्यांकडे नसतात, असे 2-3 असतात. मला वाटतं हा मी मागणं घेऊन आले असेल की ज्याचा पुढे माझा प्रवास ह्या निमित्ताने घडतोय असं आपण म्हणूयात, कारण माझ्याकडे खरंच या विषयाचं काहीच नाही. तुम्हाला लक्षात आलं असेल, मी जे मुलाखतीची सुरुवात करताना जे बोललो होतं की आजचं माझं काम खूप सोपं झालंय. मॅडम अतिथी संपादकाच्या भूमिकेतून हळूच त्या मुलाखतकाराच्या भूमिकेमध्ये गेलेले आहेत. या दोघींनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की मग मी शांत बसणार आहे, काही काळजी करू नका. पण तुम्ही जे पुस्तक लिहिलेलं आहे की आत्म्याचा प्रवास आणि मृत्यू पश्चात जीवन, हे मॅडमने लिहिलेलं पुस्तक आहे. तर मघाचा प्रश्न तरी माझा असाच राहिला की मी फर्ग्युसनमध्ये शिकलो आणि फर्ग्युसनच्या ग्रंथालयाचे खूप माझ्यावरती उपकार आहेत. तर तुम्ही ज्या महाविद्यालयात शिकलात ते महाविद्यालय, तुमचे वडील तिथं प्राध्यापक असणं, ते पुन्हा प्राचार्य असणं, आणि हा विषय याच्यापूर्वी मराठीमध्ये या विषयावर फारसं कोणी लिहिलेला नाही. अशा वेळेला या विषयाचं एक शिवधनुष्य उचलायचं तर ह्या विषयाची तयारी कितीतरी वर्ष चालू असणार, हे काही असं होणार नाही. त्यामुळे मुळात विषयाचं शिवधनुष्य पेटत असताना अगोदरपासूनची तयारी झाली, तो जरा प्रवास थोडक्यात सांगा. या विषयावर खूप जणांनी खूप काही लिहिलेलं आहे, खूप जणांनी मराठीत सुद्धा लिहिलेलं आहे. आणि आपली थिओसॉफिकल सोसायटी जी आहे फर्ग्युसन कॉलेज रोडला, तिथे तर या विषयावरचं जगभरातलं भरपूर साहित्य आहे. मी त्याची मेंबरशिप घेतलेली होती. मी सुरेशचंद्र नाडकर्णींकडे उर्दू शिकायला जायचे खूप 25-30 वर्षापूर्वी. ते नाडकर्णी सर माहिती असतील सगळ्यांनाच, क्रिकेटची कॉमेंट्री करायचे, बापू नाडकर्णींचे धाकटे भाऊ. तर उर्दू बाजूलाच राहिलं, पण त्यांनी मला ऑकल्ट, फिलॉसॉफी आणि अशा अनेक इंटरेस्टिंग विषयांची आवड लावली. आणि मग त्यामुळे त्यांच्या मदतीने त्याच्यावर विचार करणं, चर्चा करणं, पुस्तकं वाचणं, हे खरं सांगायचं तर सुरू झालं. आणि ह्या विषयाकडे वळण्याचं कारण म्हणजे ऑकल्ट बरोबर जे आपण फिलॉसॉफी जी वाचतो आपली, तर थोडे गीतेचं वाचन होतं आपलं की आत्मा म्हणजे काय. कृष्णाने सांगितलंय की तो अमर आहे, त्याला जन्म नाही, मृत्यू नाही, कोणी मारू शकत नाही. पण म्हणजे नेमकं काय असेल, कारण आपण इतकी सवंगपणे ही संज्ञा वापरतो की याचा आत्मा भरकटला, त्याचा आत्मा भरकटला. पण लक्षात आलं की ज्या अर्थी भगवान असं सांगतायत म्हणजे हे ती गोष्ट नाहीये. मग नेमकं ते काय असतं, किंवा आपण पूर्णवदः पूर्णमिदं जो श्लोक म्हणतो ते मग हे पूर्ण काय आहे असं मला वाटायला लागलं की हे पूर्णत्व काय असेल. आणि त्याच वेळेला डॉक्टर इयान स्टीव्हन्सन यांचं पुनर्जन्मावरचं रिसर्च थोडा वाचण्यात आला माझ्या. आणि त्यांचे स्टीव्हन्सन यांचे जे वेगवेगळ्या देशात ग्रुप्स होते, त्याचे डॉक्टर बॅनर्जी भारतातलं सगळं बघायचे, तर त्यांचे एक असिस्टंट होते, ते मला इंदूरला भेटले, अगदी 90 क्रॉस केले. तर त्यांचं पण थोडंसं काम मला बघायला मिळालं त्यावेळेला सुदैवाने. आणि आईन्स्टाईननी डोक्यात एक वाक्य टाकून दिलं की त्यांनी म्हटलेलं आहे की माय ardent hope was to find out the law of nature in which all the laws of energy and matter will be included. म्हणजे म्हटलं शेवटी हा परत पूर्ण ब्रह्मापाशीच येऊन थांबलाय मनुष्य की शास्त्रीय हे जर का तुम्हाला शेवटी ज्याच्यामध्ये सगळे ऑल लॉज ऑफ मॅटर आणि एनर्जी ह्याच्यासाठीच जर का हा एवढा मोठा शास्त्रज्ञ धडपडत होता, तर ही गोष्ट फक्त शास्त्रीय संशोधन करूनही होणार नाहीये, फक्त फिलॉसॉफिकल ह्याच्यातनं पण होणार नाही, तर सगळ्याचा सार म्हणून ही गोष्ट काय असेल अशा यांनी विचार करायला लागले. आणि आपल्या अस्तित्वाचा विचार व्हायला लागला, किंवा माझा आत्ताचा फक्त हा बॉडी फॉर्म एकच आहे का, मग त्याच्यातनं मृत्यू हा विषय निघाला. आणि मग म्हणून आत्म्याचा प्रवास आणि मृत्यू पश्चात जीवन, कारण पुनर्जन्माचा मी अभ्यास करत होते, त्यामुळे मग मृत्यू म्हणजे नक्की काय याचा विचार करायला सुरुवात केली. आणि मला असं वाटलं की आपण जेवढे मृत्यूला घाबरतो तसं नाही आहे, हा फार वेगळ्याने आपण बघतो, कारण ती भीती घातली गेलेली आहे.
मग आपण हा विषय पुढे का आणू नये, जे जे मला गवसतंय ते आपण लोकांपर्यंत का मांडू नये. म्हणून खरं सांगायचं तर मी हा सगळा खटाटोप पुस्तक लिहिणं किंवा त्याच्यावरचा अभ्यास करणं. तुमचा जो पीएचडीचा विषय आहे, खरं म्हणजे या विषयावरती पीएचडी करायला परवानगी मिळणं, या विषयाच्या पीएचडीच्या अगोदरची सगळी तयारी करणं आणि मग या विषयावरती पीएचडी करत असताना सगळं लेखन करणं. आणि तुम्ही शुक्ला सरांचा उल्लेख केलेला आहे. ओंकारेश्वरामध्ये जेव्हा हेरिटेज वॉक झालेला होता तर शुक्ला सरांचं ओंकारेश्वराच्या मंदिराच्या संदर्भातलं कार्य, आणि तुम्ही ज्या सुरेशचंद्र नाडकर्णी सरांचा उल्लेख केला तर सकाळमध्ये त्यांची एक लेख मालिका येत होती की पृथ्वीवरती माणूस उपराच. तर हे आयुष्यामध्ये लाभलेले दोन संशोधक, तर शुक्ला सर आणि तुमचा हा सगळा विषय, ही सगळी मांडणी, हा सगळा अभ्यास, कारण हे काही वर्षांचं काम असणार, हे काही 1-2 वर्षांचं काम नाही, तर तो सगळा प्रवास तुमचा कसा होता? शुक्ला सर मला मी आधी लेक्चर्स द्यायला लागले आणि लेक्चरला मला शुक्ला सर भेटले आणि सर मला म्हणाले की तुला पुणे युनिव्हर्सिटीमध्ये नाही डॉक्टरेट करता येणार, कारण गाईड नाही मिळणार ऑकल्ट या विषयाला. सुदैवानं नेहमी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परकुलगुरू कार्यक्रमाला येत असतात. तुम्ही आता विद्यापीठाविषयी बोलून झाल्यानंतर ते येतील बघा. तर मी ओपन इंटर गुड सगळं ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी रशियामध्ये जी आहे ॲफिलिएटेड टू झोरॅस्ट्रियन कॉलेज, याच्यामधनं मी PhD केली. कारण NCLचे डॉक्टर RN शुक्ला माझे गाईड होते, त्यांनीच मला तिथनं करायला सांगितलं, कारण ते अल्टरनेटिव्ह मेडिसिन्ससाठी ही WHO ही युनिव्हर्सिटी स्थापन केलेली आहे. आणि माझ्या विषयाचा पासलेट रिग्रेशन हा महत्त्वाचा भाग असल्यामुळे सरांनी मला सांगितलं की तू या युनिव्हर्सिटीमधून कर. युनोचे इकॉनॉमिक वेलफेअर काउन्सिलचे जे 121 देश सदस्य आहेत, तर ह्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही जर का डिग्री घेतली असेल तर त्या डिग्रीच्या याच्यावर तुम्हाला त्या 121 देशांमध्ये पुढे रिसर्च करता येतो. तर म्हणून मी ही युनिव्हर्सिटी निवडली, कारण जसं आपलं प्राचीन तत्त्वज्ञान आहे तसं जगामध्ये जिथे जिथे प्राचीन संस्कृती होते त्या सगळ्यांचं आपापलं एक वेगळं तत्त्वज्ञान आहे, त्यांचं मृत्यूविषयीचं विचार आहेत. तर मला इच्छा होती, अजून ते साध्य नाही झालं, की वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रिसर्च करता यावं, म्हणून मी या युनिव्हर्सिटीची निवड केली. आणि प्रवास तर खूप वर्षाचा आहे. मेनली जेव्हा मी PhDला सुरुवात केली सरांच्या ह्याच्याखाली, तेव्हा मला मदत मिळत गेली असं आपण म्हणूयात. कारण पहिले म्हणजे 50 केसेस घ्यायच्या असतात, या विषयावरच्या 50 केसेस घेणं हे अत्यंत अवघड गोष्ट होती. पण मी मगाशी म्हटलं तसं काहीतरी चॅनलाइज मी झालेली होते याच्यासाठी, त्यामुळे तशी मदत मिळत गेली. जी लोक मीडियम आहेत, ऑटोमॅटिक रायटर्स आहेत, आपण पुस्तकात वाचलं असेल तर अगदी 1-2 लोक माहिती होती, पण अशी अनेक लोक एकमेकाच्या रेफरन्सनी माझ्या संपर्कात आली, त्यांचं मला रेकॉर्डिंग करता आलं किंवा आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स, नियर डेथ एक्सपिरियन्स, याचे ज्यांच्या पेशंट्सला अनुभव आलेत असे डॉक्टर्स मला मुंबईचे पनवेलचे मिळाले की ज्यांनी त्या थेट पेशंटशी पण कॉन्टॅक्ट करून दिलं. त्यामुळे त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग मी करून ठेवलेलं होतं सगळं. आणि मदत म्हणजे इतकी मदत की एक दिवस मला एक फोन आला, म्हणजे मी तेव्हा लेक्चरमध्ये सांगायचे मी पुस्तक वाचलं होतं म्हणून, खुर्शीद भावनगरींचं लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्ड पुस्तक वाचलं असेल या पुस्तकाविषयी. तर एक दिवस मला फोन आला, हॅलो मी शामकदावर बोलतोय, म्हणजे इंग्लिशमध्ये बोलत होता. तर डायरेक्ट शामकनी फोन केला, तो मीडियम आहे आणि त्याच्याशी गप्पा, त्याच्याकडनं ह्या विषयावर ॲडिशनल माहिती, कारण खुर्शीद भावनगरी त्याच्या आध्यात्मिक गुरु आहेत. तर ह्या अशा अनेक व्यक्ती माझ्या तेव्हा संपर्कात येत गेल्या, त्यांच्याकडनं मला मदत मिळत गेली आणि 50 काय 80 केसेस मी घेऊ शकले. आणि 25-1 वर्षाचा तुम्ही म्हणाल तर हे सगळा प्रवास आहे आत्तापर्यंतचा. आणि प्रवासाबद्दलच तुम्ही विचारत होतात की नाडकर्णी सरांप्रमाणे शुक्ला सर आणि पविवर्तक सरांबरोबर मला खूप चर्चा करायला मिळाली. म्हणजे सर माझे गाईड नव्हते, कारण आमच्या युनिव्हर्सिटीवर ते लिस्टेड नव्हते म्हणून, पण सर म्हटले तू केव्हाही ये आणि आपण या विषयावर बोलायचं, कारण सरांचा ते विषयच होते. त्यामुळे असे खूप छान छान लोक भेटत गेली, त्यांच्याकडनं मला खूप माहिती मिळत गेली, ज्ञान मिळत गेलं. आणि
एक तो प्रवास आपण करतोय आणि आपल्याला कोणाची तरी मदत मिळते असं मला सतत तेव्हा त्यावेळेला फिलिंग होतं. नाही, हा प्रश्न मी अशासाठी विचारला होता. आमच्या कॉलेजचे काही विद्यार्थी आलेत आणि आज तुम्हाला ऐकण्यासाठी उत्सुकतेने आलेले लोक आहेत. तर अनेकदा काय झालंय, विद्यापीठांची अडचण अशी झाली की गाईड्स मिळत नाहीत, त्यांच्या काही मर्यादा आहेत, विषय सापडत नाहीत. अशा वेळेला तुम्ही रशियाच्या विद्यापीठातून करणं हे त्यांच्यासाठी एक वेगळंच हे आहे, म्हणून हा प्रश्न विचार. ओके. आणि विद्यार्थी आले असतील तर मला असं सांगायचं की फक्त ठराविक विषयांवर आपण कधी कधी अडवून राहतो, तसं न राहता वेगवेगळ्या अँगलने विचार करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला फक्त दिसणाऱ्याच गोष्टींचा नाही तर न दिसणाऱ्या गोष्टींचा सुद्धा अभ्यास करावा लागतो, तरच परिपूर्ण आपल्या आयुष्याचा अभ्यास होतो असं मला वाटतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ह्याच्यात काय असं नाही, असू शकेल, हे सुद्धा असू शकेल, हे कायम डोक्यात ठेवून वागलं पाहिजे. कारण जेव्हा टेलिफोनचा शोध लागलेला नव्हता तेव्हा कोणी म्हटलं असतं की कोणीतरी अमेरिकेतनं बोलते मी इकडनं लगेच हॅलो म्हणतीये, तर असं थोडीच होतं. त्यामुळे जी गोष्ट आपल्याला माहिती नाहीये किंवा आपल्याला समजत नाही किंवा आपल्याला दिसत नाही त्याचा विचार करायचा नाही किंवा त्याला गाळ्यात काढायचं असं प्लीज स्टुडंट्स आहेत त्यांनी करू नका. डोळसपणे बघायला पाहिजे प्रत्येक गोष्टीकडे. ही थिअरी पण नाहीये, पण आपण याला पण हायपोथिसिस असं म्हणू की जेव्हा फक्त शास्त्रीय सिद्धांत आपण मॅथ्सची मदत घेऊन मांडतो तेव्हा थिअरी मांडतो, सिद्धांत मांडतो, पण काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला आहेत किंवा नाही, त्यापैकी काही सिद्ध करू शकतही नाही, पण आहे हे जाणवत तर नक्कीच असतं. त्या गोष्टी आपण हायपोथिसिस या सदरातनं बघतो आणि हा माझा जो विषय आहे तो हायपोथिसिस या सदरातनं जर का बघितला तर सोपं पडतं करायला. असे खूप विषय आहेत की जे हायपोथिसिस या कॅटेगरीत मोडतात. मी भविष्य वर्तविणारा ग्रस्त आहे, तुम्हाला कळलं का? जोरदार टाळ्या वाजून आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रकुलगुरूंचं स्वागत करूया. तुम्ही येण्यापूर्वी मी सांगितलं सर की तुमच्या प्रश्नाचं उत्तर संपलं की प्रकुलगुरू येणार आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणता ना अनुभूती घेणं, बघा लगेचच तुम्हाला दाखला आला. आपण ज्या विषयावरती चर्चा करत होतो, तुम्ही जे म्हणालात ना, तर 1918 मध्ये लोकमान्य टिळक अग्रलेख सांगत होते आणि ते एर्जारा घरून अग्रलेख सांगत होते. तर त्यांच्या बोलण्याची गती वाढली. तर त्यांचे जे लेखनिक होते कुलकर्णींनी लिहून ठेवलंय की बळवंतराव बोलतायत, म्हणजे लोकमान्य टिळक, आणि अशी काहीतरी यंत्रणा असली पाहिजे की बळवंतराव बोलतायत, शब्द पडद्यावरती उमटतायत, ते प्रूफ रिडिंग केलं जात आहे आणि मग ते छापले जात आहेत. आज 2025 मध्ये मोबाईलवरती व्हॉइस टायपिंग आपण करतो, शब्द पडद्यावरती उमटतात आणि ते उमटलेले शब्द आपल्याला टाईप करून मग ते छापता येतात. तुम्ही म्हणता तसं कुणीतरी एक स्वप्न पाहावं लागतं अगोदर. आणि लहानपणी अभ्यासाच्या पुस्तकांमध्ये बाबूराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक यांच्या पुस्तकं दडवून पिवळी पुस्तकं मी जेव्हा वाचायचो तेव्हा त्याच्यामध्ये लिहिलेलं असायचं, त्यानं 3ऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली आणि मोटारीत बसल्या बसल्या तालमीत फोन लावला. मला कळायचं नाही फोन लावून माणसं आली कशी, आणि प्रत्यक्षामध्ये फोन जेव्हा अस्तित्वात आला पाहिला तेव्हा खरं विश्वास बसला. तुम्ही जे म्हणाला ते अनुभूती आल्याशिवाय त्याच्यावरती तो तसा विश्वास बसणं खूप अवघड आहे. आता तुम्ही टिळक म्हणालात, माझ्या या सगळ्या अभ्यासात गीता रहस्यांनी मला खूप मदत केली. तुम्ही गीता रहस्याकडे येणारच आहे, कारण आपल्याही समोर प्रेक्षकांमध्ये गीता रहस्याचा अभ्यास असणारे लोक बसलेले आहेत. आणि तर तुमच्याकडे तुम्ही पुस्तकामध्ये किस्सा लिहिलेला आहे का मुलीचा, ते मोटारीतून कुटुंबात चाललेला आहे आणि विशिष्ट भाग आल्याबरोबर ती मुलगी मागच्या जन्मातला सांगायला लागते. मला अचानक आठवलं मधुमती सिनेमाची जी सगळी थीम होती ती खरं म्हणजे तीच त्या कल्पनेवरती की तिला ते मागच्या जन्मातलं सगळं आठवत राहतं. तो किस्सा जो तुम्ही पुस्तकामध्ये लिहिलेला आहे तर त्याविषयी जरा आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगा ना की नेमकी काय ती प्रक्रिया असते की त्या क्षणी ते कसं काय. कटनीच्या बिया पाठकची गोष्ट आहे. स्वर्णलता नावाची एक मुलगी, 3 वर्षाची मुलगी, आई वडिलांबरोबर चाललेली असताना कटनी गावातनं जात असताना तिने सांगितलं की इथे चहा मिळेल, इथे मागे चुनाभट्टी आहे, इथे माझं घर होतं. थोडक्यात सांगते, पुस्तक तुम्ही वाचू शकाल, पण त्या गोष्टी तिथे खऱ्या निघतात. ती घरातल्या तिच्या आत्ता म्हाताऱ्या झालेल्या नवऱ्याला ओळखते. ती घसाच्या कॅन्सरने मी गेले होते किंवा काय माझ्या मुलांची नावं होती, ते सगळं त्या घरात तसंच्या तसं निघतं. तर हा बॅनर्जींनी घेतलेल्या एका याचा किंवा शांती देवीचं पुस्तक वाचलेलं असेल, किंवा जेम्स लिनिंगर नावाचा जो एक मुलगा होता त्याची पण एक गोष्ट अशीच या स्वर्णलता म्हणजे या पाठकसारखीच गाजलेली आहे की तो 3-4 वर्षाचा असताना विमानं खेळत असताना विमानाची डिटेल्स सांगायचा. पुढे विमान घ्यायला गेलं तरी तो आईला म्हणायचा की नाही, हे काय
इथे बॉम्ब नाहीये, हा काय ड्रॉप टँक आहे, अमुक आहे. म्हणजे घरच्यांना कळायचं नाही की हा एवढी डिटेल्स कसं सांगतोय. आणि तसा खूपच लहान होता तो, म्हणजे फक्त गुळी उडवणं ह्याच्या पलीकडे ते वयच नव्हतं. मग पुढे पुढे तो झोपेत ओरडायला लागला, माझं विमान पडतंय, कोणी पाडलं, आई किंचाळायचा. तर उठून आईने विचारलं की तो सांगायचा की जपानी एअरफोर्सने पाडलं, ते बघ लाल सूर्याचं त्यांचं हे दिसतंय. मग तो सांगायचा की माझं नाव काय होतं गेल्या जन्मेचं, आणि त्यांनी त्याच्या को पायलटचं नाव सांगितलं. मग हे अति व्हायला लागलं. आणि ते खरंच त्या विमानाचं नाव, ते तो पायलट, ते को पायलट, ते कुठल्या एअरवेज वरनं ते उडलं होतं, हे सगळं तसंच्या तसं निघालं. म्हणजे पुढे आपण हे सांगितलंय मी पुस्तकामध्ये, हे किस्से अशासाठी सांगितलेले आहेत की आपण जे म्हणतो की आपल्याला एकच जन्म असतो, तसं नाहीये. असे अनेक किस्से आहेत की जे प्रूव्ह करतात की आपण आपल्याला मागचा जन्म असतो. काही वेळेला त्या आठवणी पुढे कॅरी केल्या जातात वयाच्या 7व्या वर्षापर्यंत. तर ते सांगण्यासाठी मी बिया पाठकचा किस्सा पुस्तकामध्ये दिलेला आहे. आणि ते पुस्तकही आहे मोठं एक, ते तुम्ही वाचू शकाल जर का इंटरेस्ट असेल या विषयात तर. पुस्तक प्रसिद्ध झाल्यावरती लोकांच्या त्याच्यावरती काही चांगल्या प्रतिक्रिया आल्या असतील? खूप छान प्रतिक्रिया आल्या. आणि याला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार पण मिळालेला आहे माझ्या पुस्तकाला. आणि मी पुस्तक लिहिण्यामागचं कारण असं होतं की मृत्यूच्या भीतीचा मृत्यू घडवणं हा मुख्य हेतू होता. की एक्झॅक्टली मृत्यू म्हणजे काय, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन का बदलला पाहिजे. तर पुस्तक वाचल्यावर किंवा लेक्चरला आल्यावर मला खूप जणांनी कॉन्टॅक्ट करतात, पुस्तक म्हणजे ईमेल येतात किंवा फोन येतात. तर लोक म्हणतात की हो, म्हणजे एखाद्या बरेच वेळा माणसं व्यक्ती गेल्यावर त्या दुःखातनं बाहेर पडू शकत नाही, हँडल नाही करता येत. तर ते त्यातनं बाहेर पडायला मदत होते, किंवा या पद्धतीच्या रिॲक्शन्स मला खूप आल्या. आणि त्याच्यात मला आनंद मिळतो की कोणाला तरी त्याचा काहीतरी उपयोग होतो. जाणकारांच्या प्रतिक्रिया आल्या की लेखकांना असं वाटतं ना की हा आपली गाडी रुळावरती आहे. पुस्तकामध्ये तुम्ही काही फोटोग्राफ्स छापलेले आहेत, ते तुम्ही कसे मिळवले? ते मी जे ऑथेंटिक डॉक्युमेंटेड आहेत तेच वापरलेले आहेत. पण मी स्वतः, म्हणजे मी परत सांगते की माझा विषय हा आपलं अस्तित्व, मृत्यूनंतरचं अस्तित्व हा आहे. माझा विषय भूतखेता नाही. पण मृत्यूनंतर अस्तित्व असतं सूक्ष्म देहाचं, त्याच्यामुळे न कळत ते कुठल्या स्वरूपामध्ये असतं, काही काही वास्तूंमध्ये असतं. तर त्याच्यासाठी काही फिल्टर्स मिळतात. तर ते फिल्टर मी तेव्हा तो फिल्टर घेतलेला होता. आणि आपल्या इथे 2-3 अतिशय चांगले वास्तू तज्ज्ञ होते. तर धोंडीराज पाठक पण होते. तर त्यांना माहिती असलेल्या अशा काही काही वास्तू होत्या की जिथे ते फिल्टर घेतल्यावर वेगळे बार्स येतात, की इथे नेगेटिव्हिटी आहे तिथे. तर तसे फक्त मी फोटोग्राफी माझ्या थिसिसपुरती केलेली होती. ते झाल्यावर त्या फोटोंचा माझा किंवा त्या विषयाचा माझा संबंध नाही. काही योगायोग असतो बघा. म्हणजे तुमची मुलाखत घेण्यापूर्वी मी हे सगळं वाचत होतो ना, मला त्यातलं खूप कमी कळलं, कारण मी इतिहासाचा प्राध्यापक आहे. तर मी आज सकाळी श्याम बुरके सरांच्या घरी गेलो होतो आणि त्यांनी मला एक पुस्तक दाखवलं. त्यात कोड्या कंपनीचा एक किस्सा दिलेला आहे की अक्कलकोटच्या स्वामींचा फोटो त्याच्यामध्ये छापलेला आहे. तर सुरुवातीला त्या कॅमेऱ्यात तो फोटोच येत नव्हता. मग ते म्हणाले तुम्ही स्वामींना शरण जा, त्याच्याशिवाय तो फोटो नीट येणार नाही. तर कोड्या कंपनीने डाव्या बाजूला सगळा तो इतिहास लिहिला आहे आणि उजवीकडे तो फोटो लिहिलेला. आज बुरके सर आज इथे उपस्थित आहेत, त्यांनी मला आजच तो पुरावा दिला. तुम्ही जे म्हणालात की एक एक डॉट जे सगळे जोडले जातात, तसं ते झालं. पण मग हे पुस्तक लिहिल्यानंतर जसे जाणकारांच्या प्रतिक्रिया आल्या, तसं काही असं काही सुरू म्हटलं की बाबा हे कसं काय? नाही, तर मला समोर तसे अनुभव नाही आले किंवा तशा प्रतिक्रिया पण नाही आल्या. आणि लेखिका नाही, तसं असतं तर साहित्य परिषदेने त्याची दखल घेतली नसती, बाजूला टाकलेली नसतं. कारण ह्याच्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं काहीच नाही, कारण ही अंधश्रद्धा नाहीये. म्हणजे मी आपण जे गैरसमज बाळगून हे असतो की काय मृत्यूनंतर काय, तर स्पेसिफिक आपलं जडदेह म्हणजे आपलं फिजिकल बॉडी, स्पिरिट बॉडी आणि सोल, हे 3 ह्याचा सेपरेट उहापोह मी याच्यामध्ये केलेला आहे. आणि त्या दृष्टीनेच आत्तापर्यंत वेगवेगळे धर्म काय सांगतात आणि आत्तापर्यंत झालेलं त्याच्यावरचं शास्त्रीय संशोधन, की जे दुर्दैवाने युरोप आणि अमेरिकेमध्येच झालेलं आहे, याचा तुलनात्मक अभ्यास असं हे करून रिसर्चच्या अनुषंगाने मी पुस्तक लिहिलेलं आहे.
त्यामुळे ह्याच्यात निगेटिव्ह अशा काही रिॲक्शन्स याचं काही कारण नव्हतं, म्हणजे नाही आलं मला. वा, तुम्ही भाग्यवान. पण म्हणजे आमच्या घरात बहुतेक भूत आहे, तुम्ही या आणि बघा असं नाही झालं का? एक तर मी वास्तू कन्सल्टंट नाही, पण लोकांना येतात असे अनुभव. आणि मला असं वाटतं की काही ठिकाणी जिओपॅथिक नेगेटिव्हिटी असते किंवा काही असतं, पण मग फायदा लोकांना तेवढाच होतो की आपल्याकडे काही काही वेळेला चांगली माणसं असतात, तर आपण त्यांना तिथपर्यंत पोहोचवू शकतो की हा माणूस आणि तुम्ही तुमचे प्रॉब्लेम हा माणूस सॉल्व्ह करू शकेल. तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा की आता हा अभ्यास झाला, ह्याच्या पुढच्या भावी योजना तुमच्या काय आहेत? भावी योजना म्हणजे एक पुस्तक आता अर्धवट लिहून झालेलं आहे की ज्याच्यावर मी एक वर्कशॉप घेते 5 तासाचा. शरीरातली ऊर्जा केंद्र मनोकायिक संबंध, म्हणजे ऊर्जा केंद्र चक्र म्हणूयात आपण, पण फक्त आपण योगाच्या दृष्टीने किंवा हे बघतो असं नाही, तर आपले अंतःकरण म्हणजे मन चित्त बुद्धी अहंकार ह्या गोष्टी, म्हणजे आपल्या माइंड बॉडी आपल्या बरोबर खूप काही काम करत असते. आणि आपल्या शरीरातले 60 ते 70% आजार हे मनोमय देहामध्ये होतात, ज्याला आपण कधी स्ट्रेस म्हणतो किंवा अनरिझॉल्व्ड इमोशन्स असतात किंवा चुकीच्या विचारांमुळे आपण स्वतःला दिलेला स्ट्रेस, त्यातनं बाहेर पडू न शकणं किंवा जी वॉइड निर्माण झालेली असते ती हँडल न करता आल्यामुळे आत्महत्येचे प्रयत्न करणं, विचार येणं. तर ह्या सगळ्याला ज्या गोष्टी कारणीभूत असतात ते कुठले विचार, कुठल्या इमोशन्स आपल्या कुठल्या एनर्जी सेंटरवर किंवा कुठल्या चक्रावर परिणाम करत आहेत आणि ब्लॉकेजेस कुठे कुठे येत आहेत, हे जर का आपलं आपण समजून घेतलं, कारण आपलं मन आपल्याशी खोटं बोलत नाही, आपण कुठे चुकतोय हे आपल्याला कळतं, तर आपण स्वतः ते बदलायचा ते समजून घेऊन प्रयत्न केला तर सुदृढ मन तयार होईल. सुदृढ मन सुदृढ शरीराकडे आपल्याला घेऊन जातं. तर त्या दृष्टीने मी एक पुस्तक लिहितीये, ते पूर्ण व्हावं, कारण अर्धवटच पडलंय. तर तेच माझं, तुम्ही विचारलं की पुढचं काय प्रोजेक्ट आहे, तर तेच आता कम्प्लीट करणं हे पुढचं प्रोजेक्ट आहे आणि त्या संदर्भात वर्कशॉप्स मी ऑलरेडी घेते. वा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर मेधा, मला तुम्हाला हे विचारायचं की एनसीएफचे डॉक्टर शुक्ल आणि मेडिसिन डॉक्टर पवी वर्तक, तर त्यांना असं का वाटलं की हे फक्त हायपोथेसिस आहे? तुम्ही जसं आता म्हणलात की एनर्जी स्पेक्ट्रम वगैरे तुम्हाला दिसत आहे किंवा इव्हन फोटोग्राफ्स तुम्ही काढतेच, तर म्हणजे हे तुमचा जो रिसर्च आहे तो सिग्मंड फ्रॉइडच्या हिप्नोसिसवर अवलंबून आहे, आता जे न्यूरोसायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर रिसर्च चालला US मध्ये त्याच्यावर अवलंबून आहे? माझा विषय जर का म्हणाला तर तो ती थिअरी मांडता येत नाही म्हणून हायपोथेसिसच आहे. पण तुम्ही सिग्मंड फ्रॉइड वगैरे म्हणताय ते जे पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी आहे ते हिप्नॉसिस वापरून आपण करतो ते सायन्स आहे. त्यामुळे पण आत्म्याचा प्रवास आणि मृत्यू पश्चात जीवन असं तुम्ही म्हणलात तर हा एव्हिडन्स, याच्यावर तुम्ही जोपर्यंत थेअरी मांडत नाही तोपर्यंत ते हायपोथेसिसच असतं. म्हणून मी आदराने हायपोथेसिस म्हणते. आय एम कन्व्हिन्स्ड की येस त्या गोष्टी आहेत. जर तुम्ही एनर्जी स्पेक्ट्रम आणि फोटोग्राफ जर हे प्रूफ तुमच्याकडे आहे, तर मग एनसीएलचे डॉक्टर शुक्ल असं का तुम्हाला सांगू शकतात की बाबा मला ह्याच्यामध्ये पडायचं नाही, दिस इज नॉट सायन्स? पण सरांनी मला याच्यामध्ये पडायचं नाही वगैरे असं काहीच सांगितलेलं नाही. म्हणजे ते तुम्ही कुठे वाचलं मला? तुम्ही असं म्हणलात की म्हणून मग तुम्ही PhD रशियामध्ये जाऊन केली का? नाही, आपल्या ह्याच्यामध्ये सर कुठे गेले ते गाईड नाही, ऑकलच्या विषयाला गाईड नाहीये, म्हणून ते सरांना विचारायला पाहिजे होतं आपण की त्यांनी जर का दिला तर फार बरं होईल. विषय आहेत की जे आपल्याला करता येईल, कारण अल्टरनेटिव्ह मेडिसिन हा त्या युनिव्हर्सिटीचा महत्वाचा हेतू असल्यामुळे की अशा खरंच अल्टरनेटिव्ह मेडिसिन थेरपीज आहेत किंवा काय की ज्या आपल्याला मुख्य आपल्या औषधाच्या ट्रीटमेंट बरोबर घेतलं तर उपयोग होऊ शकतो, फायदा होऊ शकतो आणि ते प्रमोट करायचे जगभर, म्हणून हे आहे. तर त्याच्यात होऊ शकता काय आवडेल व्हायला. माझा वर्कशॉप 5 तासाचा असतो. तुम्ही फेसबुकला फॉलो केलात तर मी फेसबुकवर टाकते ठिकाण आणि डेट्स टाकते, किंवा तुम्ही जरी 8-10 जणांचा एकत्र ग्रुप केला तरी आपण घेऊ शकतो. वेन्यू सांगितलं तुम्हाला. 1 दिवसाचा पूर्ण 5 तासाचा घेते. तर एक ब्रेक घेऊ. पास्ट लाईफ रिग्रेशन बद्दल आपण काही सांगू शकाल का? येस.
पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे खरं सांगायचं तर पतंजलीनी ह्याला प्रतिप्रसव असं ऑलरेडी योगसूत्रामध्ये सांगितलेलं आहे. पण पतंजलीनी त्याच्यासाठी काही काही योग साधना सांगितलेली आहे की जे करून जी योग साधना करून आपण आपले मागचे जन्म बघू शकतो. पण आता पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये हिप्नॉसिस आणि सेमी हिप्नॉसिस टेक्निकनी थेरपिस्ट आपल्याला मागच्या जन्मामध्ये घेऊन जातो. आणि खरं सांगायचं तर मागच्या जन्मातच जायची गरज असते अशातला भाग नाही. खूपशा गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या लहानपणामध्ये दडलेल्या असतात. अगदी आईच्या पोटापर्यंत आपण रिग्रेसच करतो आणि त्या खूप कधी कधी आपल्याला आपण खूप व्यवस्थित आयुष्य चांगलं जगलेलं असतं, पण लोकांचे प्रॉब्लेम्स खूप वेगळे असतात. लहानपणी अब्यूज झालेलं असतं किंवा तरुणपणी काही काही विचित्र प्रसंग घडलेले असतात. तर लोक या गोष्टी घेऊन जगत असतात आणि त्याचं कधीतरी 40 नंतर 50 नंतर सुद्धा ते धाडकन एकदम बाहेर येतं. तर ह्या गोष्टी आपल्या कॉन्शियसनेसमधनं बाहेर पडणं आवश्यक असतं. त्याच्यासाठी सुद्धा रिग्रेशन घेतलं जातं. आणि रिग्रेशन घेण्याचा फायदा असा असतो की तुम्ही या गोष्टी अथवा पास्ट लाईफच्या गोष्टी आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो. लोकांनी तुम्ही हे होतात ते होतात सांगण्यात काही पॉईंट नाहीये. तर आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो की हो हो या गोष्टी घडलेल्या होत्या. त्यामुळे काही लोकांना काही काही अननॅचरल डेथ जर का मागे झालेली असेल किंवा वेगवेगळे ट्रॉमास तर ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिल्टर होतात आणि आपण जेव्हा रिबर्थ घेतो तेव्हा ते स्पिरिट बॉडी बरोबर पुढे कॅरी फॉरवर्ड होतं. आपला जो आपण म्हणतो की अनकॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड की जे वर एवढाच स्टोक आहे आणि बाकी सगळं सबकॉन्शियस माइंड आहे, तर ते त्याच्यामध्ये हे स्टोअर हाऊस आहे. तर त्या स्टोअर हाऊसमध्ये आपण हात घालतो आणि त्यातल्या काही काही गोष्टी ह्याच्यामध्ये बाहेर येतात. त्यामुळे आत्ता ज्या गोष्टी घडतात त्याची काही कारणं समजून घ्यायला आपल्याला मदत होऊ शकते. फक्त थेरपिस्ट योग्य निवडावा. थेरपी ही घेता येते आणि त्याचा फायदा होतो. आणि मागचे जन्म जाऊ द्या, या जन्मातल्या सुद्धा काही काही गोष्टी रिझॉल्व्ह झाल्या ना तरी आयुष्य खूप आनंदी बनवू शकतो. मनुष्य बाहेर पडू शकतो. कारण खूप काही गोष्टी अशा असतात की ज्या बॅक ऑफ द माइंड तुमचं काम करत असतात, लक्षात येत नाहीत, पण ही थेरपी घेताना त्या बाहेर येतात. म्हणजे मी स्वतः बघितलेलं आहे की काय भयंकर अनुभव घेऊन किंवा गाठोडी घेऊन लोक जगत असतात आणि ते मोकळं रिलीज करायला पाहिजे. त्याच्यासाठी थेरपी घ्या. बोला. मेधाताईंना प्रश्न आहे, रिग्रेशन थेरपी आणि क्रियायोग आता बोलतानाही तुम्ही उल्लेख केलात, या दोन्ही मधला फरक आणि चांगलं काय? क्रियायोगांमध्ये मी स्वतः महावतार बाबांना मानते. महावतार बाबांच्या जी शाखा आहे त्यांनी क्रियायोग आणलेला आहे. तर क्रियायोगामध्ये जास्त करून श्वासावरची टेक्निक्स आणि हे जास्त शिकवलं जातं. पण त्याच्यामध्ये मनुष्य जेव्हा खूप पुढे जातो, मेडिटेशनच्या खूपच वरच्या पातळीवर जातो, म्हणजे तो या अवस्था ओलांडूनही पुढे जातो, तेव्हा तुम्ही म्हणता तसं त्याला स्वतःचे स्वतः म्हणजे तेच पतंजलीने जे सांगितलंय की प्रतिप्रसव, ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी ते बघू शकता. पण प्रत्येकाला हे जमेलच अशातला भाग नाहीये. त्यावेळेला आपण थेरपिस्टची मदत घेऊ शकतो. कारण प्रत्येक माणूस त्या लेवलला जाईलच असं नाहीये क्रियायोग करून. तेव्हा मग थेरपिस्टची मदत घेता येते. मी माझ्या शास्त्राच्या दृष्टिकोनातून सांगते की हा फक्त भावनेचा खेळ नसतो. कारण यांनी जे सांगितलं त्याचाच रेफरन्स घेऊन सांगते की सरांनी सांगितलं की 1926 साली आपल्या इथे रामदास आणि तुकाराम नावाच्या बोटी बुडल्या होत्या आणि त्याच्यातनं जाणाऱ्या एका माणसाला स्वप्न पडलं होतं की असं असं होणार आहे आणि जाऊ नकोस, आणि तो गेला नाहीस. हे काय असतं? तर हे आपल्या भोवती खरोखरच परी अथवा परे म्हणजे देवदूत हे आपली गेलेले पूर्वज किंवा आपले स्पिरिट गाईड्स असतात. ते आपल्याला दिसत नसतात. आपण फक्त भूत बित अशा निगेटिव्ह गोष्टींचाच विचार करतो की जे अनुभव 10,000 एखाद्यालाच येतो. पण खरं तर आपल्या सगळ्यांच्या भोवती स्पिरिट गाईड्स असतात जे आपल्याला मदत करत असतात, अनेक गोष्टीसाठी आपल्याला दिशा दाखवत असतात. आपली कधी कधी कपॅसिटी नसते की त्यांच्याशी कनेक्ट व्हायची, पण अशा सोनपऱ्या आपल्या आयुष्यात असतात आणि त्या मदत करत असतात. त्यांच्या पण थँकफुल राहायला पाहिजे किंवा ते आहे आणि ते मला मदत करतील. श्रद्धेवर जगलो ना तर ते कनेक्ट होतात. अमेरिकेतले प्रसिद्ध सायकियाट्रिस्ट डॉक्टर ब्रायन वाईस यांनी 2 पुस्तकं लिहिली त्यांच्या संशोधनात. मेनी लाईव्हज मेनी मास्टर्स. मेनी मास्टर्स, मेनी लाईव्हज आणि सेम सोल मेनी गॉड. बरोबर. त्याच्यात त्यांनी असं त्यांच्या संशोधकांनी म्हटलेलं आहे की 30 माणसं तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येतात. प्रत्येक जन्मामध्ये 30 माणसं, उदाहरणार्थ त्याची पेशंट असते कॅथरीन. कॅथरीनला तीच डॉक्टर
ब्रीड काळामध्ये तिचे टीचर असतात असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर याच्याविषयी तुमचं काय मत? माझं मत असं आहे की आपली सुद्धा फिलॉसॉफी असं सांगते की ज्याच्यामध्ये कर्माचा सिद्धांत मांडलेला आहे. आपण जे कार्मिक गणित म्हणजे कार्मिक हिशोब करतोय ते आपल्या भोवतीच्या आपल्या कुटुंबात, आपल्या भोवतीच्या परिवारामध्येच आपण कर्माची देणीघेणी क्रिएट करतोय. आणि कर्माचा सिद्धांत असं सांगतो की ती कार्मिक देणी वसूल केल्याशिवाय अथवा दिल्याशिवाय आपण मोक्ष प्राप्तीला जात नाही. तोपर्यंत आपल्याला या पेनफुल बॉडीमध्ये, म्हणजे ज्या बॉडीला पेन जाणवते अशा बॉडीमध्ये इन्कार्नेट व्हायला लागतं. तर ती देणी देण्यासाठी, म्हणजे ही देणीघेणी करण्यासाठी 30 माणसं आपल्या आयुष्यात येत राहतात. भले पुढच्या जन्मामध्ये नाती बदलतील, जेंडर बदलेल, पण ते सूक्ष्मदेह किंवा त्या व्यक्ती त्या वेगवेगळ्या नात्यातनं एकमेकाला भेटत राहतात आणि कर्माची देणी वसूल होतात. आपण आपल्या आयुष्यात सुद्धा असं बघतो की कधीतरी एखादंच मिनिट एखादी व्यक्ती एखाद्या प्रवासात म्हणा किंवा कुणीतरी येते, आपल्याला योग्य दिशा दाखवते आणि ती व्यक्ती नंतर आपल्याला भेटत नाही. हे काय असतं? किंवा एखाद्याच्या आयुष्यात आपण असे आलेले असतो. किंवा काही काही नाती सुद्धा आपण बघतो की जी अतिशय छान असतात, म्हणजे ती मेंटेन करण्यासाठी आपल्याला काही करावं लागत नाही, पण ती छान राहतातच, कारण ते कार्मिक पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये असते. पण काही काही नाती अशी असतात की जी कितीही प्रयत्न केला तरी ती सुधरत नाहीत आणि ती आयुष्यभराचा क्लेश देत असतात. तेव्हा हे लक्षात घ्या की हे कुठेतरी आपण परत जन्माला आलेलो आहोत आणि ती इमोशनल कॉर्ड आपल्याला कट करायला पाहिजे. त्यामुळे जे ब्रायन वाईस यांनी म्हटलेलं आहे की 30 व्यक्ती परत परत भेटत राहतात, ते खरं आहे. आणि तिथे परत आपल्या फिलॉसॉफीचा विचार जरूर करावा की याच्यात सांगतात की आपण आपल्याकडनं माफ करून टाकावं. ते का? तर जर का आपण माफ केलं तर ती जी कॉर्ड आहे ती आपण कुठेतरी कमी करायला, थांबायला मदत करतो. नाही तर पुढच्या आयुष्यामध्ये ते सोल 30 निगेटिव्हिटी घेऊन येतात. त्यामुळे खरोखरच ती कॉर्ड कट करून माफ करून टाकावं. कारण बहुतेक 80% लोकांच्या ह्याच्यामध्ये पैसा अडका किंवा इतर ह्याच्यापेक्षा बिघडलेले नातेसंबंध हे सगळ्यात दुःखाचं कारण असतं. आणि ते जर का चांगलं करायचं असेल तर ब्रायन वाईसचं म्हणणं लक्षात ठेवा. मेहनती मला एक विचारायचं आहे, कधी कधी असं कमी वेळामध्ये खूप चांगली नाते होतात. पांडे सरांना मी हार्डली 2-3 वर्ष ओळखतो, पण मी त्यांच्यामुळे त्रास खूप कमी लोकांना देतो. किंवा मेधाताई आहे तिथे माझा एक मित्र मिहीर, तर तिथे गौरी आहे, हे माझ्या नात्यातले कोणी नाही आहे, पण यांच्याशी माझं नातं असं आहे की मी सख्या नातेवाईकांपेक्षा जास्त वेळ असतो. माझे सख्या आत्तेभावंड सगळे अमेरिकेत, पण यांच्याबरोबर मी खूप वेळ घालवतो. तर तुमच्या या थेरपीमध्ये हे कळतं की तुम्ही पांडे सरांचा कोण असेल हे कळू शकतं का? म्हणजे आत्ताचं तर मी नक्की सांगतो तुम्ही पॉझिटिव्हिटी मध्येच भेटलेले आहात, त्याच्यामुळे उलट ह्याच्या पुढे अजून समृद्ध होत राहतील. म्हणजे होतं, पण बरेचदा असं होतं ना, पांडे सरांना मी तसा त्रास देतो, पण होतं ते न ठरवून पण इतक्या वेळ होतं. त्यांना तर मी म्हणजे आता मेधा त्यांनी ओळख आहे, पण मी आधीपासून पहिल्या लेखक वाचकापासून त्यांना त्रास देतो की तुम्ही या कधी कधी असं होतं, बरेचदा असं कनेक्ट होतं पांडे सर मित्रांशी. तर ते तुमच्या थेरपीत कळू शकता का की हे मित्र कोण आहे किंवा हे कोण आहे? अगदीच अगदी, म्हणजे चेहरे करतात किंवा राऊत सरांना मी 1-2 वर्षापूर्वी भेटलो, पण त्यांच्या एवढं म्हणजे बायकोपेक्षा जास्त मनस्ताप मी देतो त्यांना. मला माहिती आहे मी त्यांना देतो, पण तो देतो. पण एवढ्याच हे कोण होते हे बघण्यासाठी मात्र थेरपी घेऊ नका. ब्रायन वाईसचं पुस्तकाचा आत्ताच रेफरन्स निघाला की खूपशी लोक रिग्रेशन घ्यायला येतात ना, त्यांना असं वाटतं की आपण बटन दाबलं की आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत जाणार आहोत. पण कॅथरीननी 1.5 वर्ष जेव्हा थेरपी घेतली होती तेव्हा तिला काही काही जे जन्म दिसले ते लक्षात ठेवायला. माझं जे एक लिमिटेड नॉलेज आहे याबाबत, त्याच्यात एक गोष्ट मात्र मला जाणवली आहे की तुम्ही एका सेट ऑफ पीपलमध्ये जन्माला येता. म्हणजे तुमच्या अवतीभोवतीची जी माणसं आहेत ती कदाचित चूज, म्हणजे तुम्ही ती निवडलेली माणसं असतात आणि मग तीच माणसं वेगवेगळ्या रूपात परत परत वेगवेगळ्या जन्मांमध्ये भेटतात. त्यामुळे त्यांचं तुमचं तसं जे लोक तुम्हाला प्रश्न विचारतायत ना त्यांची उत्तर तुम्ही मागच्या जन्मी दिलेली नाहीये. काही लोक मीडियम असतात आणि ती मीडियम ती पॉवर बऱ्याच लोकांना बाय बर्थ असते.
आणि ते कनेक्ट होऊ शकतात, सगळे नाही होऊ त्यांनी शकत. जे सांगितलं ते बाकीच्या समजा मी उद्या सांगितलं की बाबा मला हे माहिती आणि हे जर तुम्हाला म्हणाले की हो आम्ही ते पाहिलं होतं की आपण हे झालं खरंच ते हे झालं, तर या कधी कधी गोष्टी गमती म्हणून ठीक असं सोडून नाही, पण हा विषय तुम्ही इतका गंभीरपणे आणि खरंच त्याच्यावरती अभ्यास पूर्ण मांडताय म्हणून मी म्हटलं की हे माझ्या मनात ही शंका होती इतके वर्ष, पण आता आपण ते सगळे असे बरेचसे किस्से होतात नाही की तुम्ही रात्री कुठेतरी काही लोक मीडियम असतात आणि काही लोक द्रष्टी पण असतात, त्यांना पुढे घडणाऱ्या गोष्टी दिसतात. तुम्ही जे सांगताय ते आणि तो म्हणाला की त्यांच्या एक मॅडम आहे आणि त्याचे ते बोलून म्हणजे ते म्हणे त्यांच्या काकांची का काहीतरी बोलत होते. आता ह्या गोष्टीला सुद्धा एक 8 वर्ष झाली असतील मी ऐकून. नाही, मीडियम आणि असतात. आता तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा मी पण जरा त्या वेगळ्या अँगलनी माझ्याकडे एक बाई यायच्या, तर म्हणजे लेक्चरला आधी आल्या होत्या, मग त्या घरी आल्या होत्या. त्यांचा 25 वर्षाचा मुलगा इथे सिंहगड रोडला नवीन फ्लायओव्हर होता तिथे गेला. तर त्या म्हणल्या मी त्याची काय कुंडली दाखवली होती वगैरे, पण त्याच्या कसं त्याची डेथ नव्हती 25व्या वर्षी, पण तो अमेरिकेला कधी जाणार हे म्हणजे या गोष्टी सगळ्या खऱ्या होत गेल्या. आणि त्या म्हणल्या मग असं का होतंय काय, तेव्हा मी त्यांना त्या म्हणल्या काही आम्ही गोष्टी बोलत होतो त्याच्याशी, तो परत अमेरिकेला जाणार होता त्या संदर्भात. तर मी एका मीडियम बाई तेव्हा होत्या ते त्यांच्याकडे पाठवलं. तर तिने तो ज्या ह्याच्यात बोलायचा ते शब्द त्या शिव्या, आणि तिने सांगितलं की अजयला भिशीचे एवढे पैसे द्यायचे तर ते दे. आता त्या बाईंना काही माहिती असायचं कारण नव्हतं, पण तेव्हा त्या उडाल्या होत्या. म्हणजे हे म्हणजे मी प्रत्यक्ष हे केलेलं आहे ते. आज 18वा एपिसोड आहे आपला, 18वा अध्याय. पण आज जरा खूपच रंगली, म्हणजे मला भैरप्पांची मुलाखत आठवली आज सगळ्याच्यात. इतकी लोक रंगली या सगळ्या विषयामध्ये. मला फक्त 2 गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत. म्हणजे मी खूप सकारात्मक विचार करणारा माणूस आहे, त्यामुळे त्या अर्थाने एक तर तुम्ही PhD केलेली आहे, रशियातनं केलेली आहे, पण गाईड हां, पण मला असं वाटतं की तुम्ही आता इथे गाईड होऊ शकता, काही अडचण येणार नाही तुम्हाला गाईड व्हायला. कारण आता जरा विचार करण्याची परंपरा संस्कृती बदलली आहे. तुम्ही जेव्हा हा विचार 30-40 वर्षापूर्वी मांडला असेल तेव्हा असं वाटतं हे काय अंधश्रद्धा आहे असंच म्हटलं जायचं कदाचित. आता म्हणजे या सगळ्या गोष्टी इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये सुद्धा येऊ शकतात या सगळ्या विषयामध्ये, आणि याच्यावर खूप रिसर्च वेगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नक्की आपण त्यात प्रयत्न करू पॉझिटिव्हली. बोलायला आवडेल दुसरं म्हणताय याच्याबद्दल. मला असं वाटतं की सर जे म्हणतायत की आपल्यावर अजून कलोनियल हँगओव्हर आहे. म्हणजे आपल्याला कुठलीही गोष्ट शोध लागला की आपण म्हणतो हे काय आमच्या ह्याच्यात आधीच सांगितलंय, पण मग आपण ते हे करून लोकांसमोर जगापुढे मांडत नाही. म्हणजे तसं अगदी सर बघितलं तर नासा आपण करतो, पण पंचांगातली ह्याची वेळ, ग्रहणाची वेळ आणि नासाची वेळ सेम असते. म्हणजे किती 1000 वर्षापूर्वीचे जे वैदिक मॅथ्स मांडून केलंय, पण आपण आपल्या गोष्टींना खूप तुच्छ लेखतो आणि हे कधी संपणार माहिती नाही. त्यामुळे जर का ते संपवायचं असेल तर तुम्ही खरंच जर का या गोष्टींना प्रोत्साहन दिलं तर वेगवेगळ्या विषयांवर संशोधन अभ्यास करणं चालू होईल. आपण नक्की करूया आणि तुम्हाला पॉझिटिव्ह नक्कीच काही रिस्पॉन्स मिळेल एवढं सांगतो सगळ्या विषयात. तुमच्या रूपाने त्याला इतके लोक आली, चर्चा झाली, तुमचा विषय तर आम्हाला इतक्या ह्याच्याने आम्ही यांचं तर बघून खूप गोष्टी बघितल्या आहेत, पण तुम्ही आज हा जो विषय मांडला म्हणजे त्याच्यावर एक चर्चा झाली म्हणजे थोडंसं काही ना काही. तर मला वाटतं की या सगळ्या गोष्टीचा उपयोग होतो. त्यामुळे तुमचं दोघांचंही मनापासून मी या विषयासाठी आभार मानतो. आणि पुढच्या काळात आपण यातल्या काही ॲक्टिव्हिटी करू म्हणजे थोड्याशा, आणि त्यातनं चांगलं करता येईल हा प्रयत्न करू. म्हणजे आम्ही नॅशनल बुक ट्रस्ट म्हणून तर खूप गोष्टी या विषयात करायच्या पुढच्या काळात ठरवतोय. अनेक ॲक्टिव्हिटी पुढच्या काळात आम्ही करतो आहोत. आणि त्यामुळे अशा सगळ्या विषयामध्ये तुम्ही आमच्यावर राहिला तर अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल. थँक्यू. Okay.